हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही सुंदर अशा नैसर्गिक वातावरणात आलेले आहोत. तुम्हाला दिसतच असेल, सुंदर वेगवेगळ्या रंगाची गुलाबांची फुलं आहेत. आम्ही एका नर्सरीमध्ये आलेलो आहोत. कारण काय तर माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक पेड़ माँ के नाम या उपक्रमासाठी प्रत्येक मुलाने एक झाड लावायचे आहे. तर त्यासाठी एक आम्हाला झाड घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही या नर्सरीमध्ये आलो होतो. खूप सुंदर अशी नर्सरी आहे. गुलाबाची खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथं पाहायला मिळतात आणि खूप चांगली रोपं आहेत. तसंच शोपीसची ही झाडं आहेत. कलम केलेली फळांची अनेक झाडं इथे आम्हाला पाहायला मिळाली. शोपीसची, वेगवेगळ्या फुलांची, फळांची खूप सुंदर अशी रोपवाटिका आहे. तर सुरुवातीला आम्ही सर्व झाडे पाहून घेतली. तसं तर आम्हाला फक्त एकच झाड घ्यायचं होतं, पण म्हटलं आलोय तर सर्व झाडं पाहून घेऊया. कारण संध्याकाळची वेळ होती, गडबड होती, त्यामुळे आम्ही एकच झाड घ्यायचं ठरवलं होतं. नंतर पुन्हा म्हटलं निवांत एके दिवशी येऊन व्यवस्थित सर्व झाडं पाहून गुलाबाची वगैरे झाडं नंतर घेता येतील. मग आम्ही एखादं फळांचं वगैरे झाड पाहण्यासाठी अगोदर सर्व नर्सरी फिरून पाहिली, कोणती झाडं आहेत. खूप सुंदर अशी शो पीसची झाडं पण खूप सुंदर होती. हिरवीगार निसर्ग खूप सुंदर वाटत होतं पाहायला. लिंबूचं झाड म्हणून मी दुसरं शोच्या झाडाजवळ गेले होते, पण ते लिंबूचं झाड नव्हतं, दुसरं होतं. सर्व झाडं पाहून घेतल्यानंतर शेवटी मला लिंबूची झाडं दिसली, लिंबोणीची. त्यातलं एक छान कलम केलेलं झाड मी निवडलं. काही एवढी लहान झाडं होती आणि त्याला सुद्धा लिंबू आलेले होते. मग मी एक त्यातलं पाहून, मलाही त्यातलं काही कळत नव्हतं, मग तिथे एक मावशी होत्या, त्यांनी मला एक छान झाड काढून दिलं. आणि ते झाड घेऊन मग आम्ही नंतर निघालो घरी. त्यानंतर एक छानशी जागा निवडली आणि विशेष म्हणजे माझ्या मुलानेच स्वतः तिथे खड्डा केला. त्याला खूप छान वाटत होते स्वतःला झाड लावायचं म्हटल्यावर. स्वतःच सर्व करत होता. छोटासा खड्डा करून त्यामध्ये आम्ही कलम केलेलं जे लिंबूचं झाड होतं ते त्याने लावलं. त्याला पाणी घातलं. हे पहा, आमचं निंबोणीचं झाड लावून झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला? लाईक अँड शेअर, सबस्क्राईब.